एकमेकांपासून करमिना भाग 14. अक्षतने सोमितजीला त्याच्या घरी आणले होते. सोमितजीच्या प्रकृतीबद्दल फक्त अक्षत आणि मीरालाच माहिती होती. त्यांनी घरी कोणालाही सांगितले नाही. रविवार असल्याने सगळे घरी होते. सोमितजी फ्रेश होऊन बाहेर गेले. थकलेली तनू काव्याच्या शेजारी लेटली आणि झोपी गेली. सोमितजीला पाहून हॉलमध्ये बसलेले विजयजी म्हणाले, "अरे सोमितजी, चहा प्यायला या." सोमितजी येऊन सोफ्यावर बसले. विजयजीने सोमितजीला त्यांच्यासमोर पडलेला चहाचा कप दिला आणि स्वतःसाठी दुसरा कप मागवला. पायऱ्या उतरताना अर्जुनने सोमितजीला पाहिले आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, "शुभ सकाळ जिजू." "शुभ सकाळ अर्जुन." जिजू थोड्या आश्चर्याने म्हणाले. आजी प्रार्थना कक्षात प्रार्थना करत होती आणि राधाजी आणि मीरा नीतासह स्वयंपाकघरात होत्या. अर्जुनही आला आणि सोमितच्या शेजारी बसला. तो आज खूप आनंदी दिसत होता. काही वेळाने अक्षतही खाली आला आणि येताच त्याने सोमितजीला म्हटले, "जिजू, तुम्ही चहा घेतलास का?" "हो, थोड्या वेळापूर्वीच घेतला." सोमितजी म्हणाले. "ठीक आहे, आपण एक एक कप आणखी घेऊया." अक्षत म्हणाला. "अक्षत, तू आजकाल जास्त चहा पिऊ लागला नाहीस?" विजयजी म्हणाले. "त्यासाठी तुम्ही मीराला म्हणायला हवं. तिने सर्वांना त्याची सवय लावली आहे. नाहीतर मी माझ्या कॉफीमध्ये खुश होतो. ते दिवस काय होते." अक्षत ओघाने बोलत राहिला आणि मीरा त्याच्या मागे चहाचा कप घेऊन उभी असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. जिजूने अक्षतला इशारा केला. त्याने मागे वळून पाहिले आणि लाजून म्हणाला, "जगात चहापेक्षा चांगले काही असू शकते का? आणि तेही मीराने बनवलेला चहा." असं म्हणत अक्षतने चहाचा कप उचलला आणि तो पिऊ लागला. हे पाहून अर्जुन म्हणाला, "पप्पा, बघा ना, हा मुलगा किती लवकर बदलला." "ठीक आहे अक्षत, तू मला सांगत होतास की तुझी दिल्लीत बैठक आहे. काय झालं?" विजयजी म्हणाले. अक्षतने उत्तर दिले नाही, पण अर्जुनकडे पाहून हसला. मग अर्जुनने त्याला काहीतरी इशारा केला. अक्षतने चहाचा कप ठेवला आणि वरच्या मजल्यावर परत गेला. काही वेळाने तो एक फाईल घेऊन परत आला आणि अर्जुनला फाईल दिली. विजयजींना समजले नाही की हे दोघेही इतके आनंदी का आहेत. अर्जुनने अक्षतला त्याच्या शेजारी येण्यास सांगितले आणि मग दोघांनीही फाईल विजयजीकडे वाढवत म्हटले, "पप्पा, तुमचे स्वप्न, अमायरा." विजयजीने फाईल घेतली आणि ती उघडली. अमायराच्या डिझाईनसोबतच त्यात सर्व कामाची कागदपत्रे होती. सर्व विजय शास्त्रीच्या नावाने बनवलेली. दिल्लीतील एका मोठ्या कंपनीशी करारही झाला होता. विजयजीचे खूप दिवसांपासूनचे स्वप्न साकार झाले. त्यांना अमायराच्या नावाने स्वतःच्या हिऱ्यांचा दागिन्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता. तथापि त्यावेळी प्रभाव आणि पैशाच्या कमतरतेमुळे विजयजीचे ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. पण आज वर्षानुवर्षेच्या स्वप्नाला पाहून विजयजीचे डोळे भरून आले. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांकडे पाहिले आणि विचारले, "तुम्ही दोघांनी सर्व कधी केले?" "दोघांनी नाही पप्पा, फक्त आशूने. मी त्याला थोडीशी मदत केली. आपला अक्षत काही वर्षांपासून त्याच्या मागे लागला होता आणि शेवटी त्याने ते केले." "तुम्हाला विश्वास बसणार नाही पप्पा. दिल्लीचे सर्वात मोठे उद्योगपती मिस्टर मानसे, ज्यांच्याकडे कोणासाठीही वेळ नाही, त्यांनी त्यांचे हिरे आपल्या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे." अर्जुनने हे सांगितले आणि विजयजींच्या डोळ्यात अक्षतबद्दल प्रेम भरून आले आणि ते उठले आणि म्हणाले, "इकडे ये." अक्षत विजयजींसमोर उभा राहिला. विजयजींनी काही क्षण त्याच्याकडे पाहिले आणि नंतर त्याला मिठी मारली आणि म्हणाले, "बेटा, तू हे सर्व का केलंस? तू माझे स्वप्न तुझे बनवले आणि ते पूर्ण केलेस. आज मी खूप आनंदी आहे बेटा. मला तुमच्याकडून तुम्ही आनंदी असण्यापेक्षा जास्त काही नको आहे पप्पा." अक्षत विजयजीला मिठी मारत म्हणाला. एक काळ असा होता जेव्हा विजयजीला नेहमीच अक्षतबद्दल तक्रारी असायच्या, पण आज त्यांच्या मनात फक्त अक्षतबद्दल आदर आणि प्रेम होते. अक्षतच्या खांद्याला धरून विजयजी म्हणाले, "मला तुझा अभिमान आहे बेटा." "पप्पा, थोडी मेहनत माझी पण आहे." अर्जुन म्हणाला. वडील आणि मुलामधील प्रेम पाहून विजयजीने त्याला पण मिठी मारली आणि म्हणाले, "हो, मला माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान आहे." विजयजींनी राधाजीला सर्वांना मिठाई देण्यास सांगितले. अक्षतला आनंदी पाहून जिजूने त्याची पाठ थोपटली आणि म्हणाले, "तुला खूप खूप शुभेच्छा." उत्तरात अक्षत हसला. राधाजीने सर्वांना मिठाई दिली. निधी तिथे आली तेव्हा ती म्हणाली, "वा, आज तुम्ही कोणत्या उत्सवात गोड खाऊ घालत आहात?"
जेव्हा तू तुझ्या हनीपासून मुक्त होशील तेव्हा तुला कळेल घरी काय चाललंय, अक्षत निधीला चिडवत म्हणाला. पप्पा, अक्षत दादा मला पुन्हा चिडवत आहे. निधी विजयजीच्या सोफ्याच्या आर्मरेस्टवर बसत म्हणाली. अरे, तिला कोणी चिडणार नाही. बाय द वे, तुझा हनी तिथे काही काम करतो का की तो फक्त तुझ्याशी बोलत राहतो? विजयजींनी शेवटी निधीलाही चिडले आणि निधी चिडून म्हणाली. पप्पा, तुम्ही दादाची बाजू घेतली का? पप्पाला तू पुढच्या वर्षी जाणार, मग त्यांना आमच्यासोबतच राहावं लागेल हे माहिती आहे, अर्जुन म्हणाला आणि निधीने जवळच पडलेली एक उशी त्याच्यावर फेकली आणि म्हणाली. तू तर काही बोलूच नकोस. तुझे लग्न जुटले तेव्हा तू पण खूप व्यस्त होतास. माझ्या भावाला मारू नकोस, अक्षत म्हणाला. तो उशी उचलून निधीवर फेकत होता. विजयजी उठले आणि त्यांच्या खोलीत गेले, पण ते निघून जाताच अर्जुन, अक्षत आणि निधीमध्ये एक छोटासा कुशन युद्ध सुरू झाले. जिजू शांतपणे पाहत बसले. राधाजीने पाहिल्याने त्यांच्याकडे आली आणि म्हणाली. आशू, अर्जुन, तुम्ही दोघे काय करत आहात? कोणी बहिणीला असे मारते का? हे बघ आई, ते माझा पाय ओढत आहेत, निधी राधाजीच्या मागे लपून म्हणाली. अक्षत आणि अर्जुनने त्यांनी धरलेले उशी सोप्यावर टाकले. राधाजीने सुमितलाही तिथे असल्याचे पाहिले आणि त्यांना म्हणाली. सुमितजी, तुम्ही त्यांना थांबवले नाही? मावशीजी, हे दिवस पुन्हा पुन्हा येणार नाहीत. काही महिन्यात निधी लग्न करून निघून जाईल, मग हे दोन्ही भाऊ हे क्षण आठवतील, सुमितजी म्हणाले. राधाजी हसली आणि म्हणाली. हो, तुम्ही बरोबर आहात. फक्त अशी आशा आहे की या घरातील आनंदावर कोणी वाईट नजर लावू नये, सुमितजी म्हणाले. मग अक्षत येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि म्हणाला. एवढ्या सुंदर कुटुंबावर कोणीही वाईट नजर लावणार नाही जिजू. आपण नेहमीच एकत्र राहू, आपण आनंदी राहू, एकमेकांची सुखदुःख वाटून घेऊ, ठीक आहे? आता आपण खूप बोललो आहोत, चला सगळे नाश्ता करूया, राधाजी म्हणाली. सर्वजण नाश्ता करायला बसले. आजोबा, आजी आणि विजयजी आधीच तिथे होते. अर्जुन, अक्षय, सुमितजी आणि निधी येऊन बसले. जेव्हा नीता सर्वांना नाश्ता देऊ लागली तेव्हा विजयजीने तनू तिथे नसल्याचे पाहिले. ते सुमितजीला म्हणाले. सुमितजी, तनू कुठे आहे? काकाजी, तिला बरं वाटत नाहीये म्हणून ती झोपली आहे, सुमितजी म्हणाले. तसे तुम्ही मला सांगितलं नाहीस. मी तिला भेटायला जाते, राधाजी गेस्ट रूमकडे जात म्हणाली. अक्षयची नजर त्याच्या मीराला शोधत होती. तो वारंवार स्वयंपाकघराकडे पाहत होता. सुमितजीला लक्षात आल्यावर ते हळूच म्हणाले. धीर धर, ती येईल. अरे नाही, मी ते असंच म्हणत होतो. नाश्त्यासोबत ज्यूस नाही आला म्हणून. तुम्ही खा, अक्षत म्हणाला आणि जिजू नाश्ता करायला लागले. नाश्ता झाल्यावर सर्वजण निघून गेले. मीरा घरातून बाहेर आली. सुमितजी बागेत एकटेच उभे असलेले दिसले. ती त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या शेजारी उभी राहिली. सुमितजीने मीराकडे हसून पाहिले. दोघेही बोलू लागले. ते बोलत असतानाच एक गाडी गेट बाहेर थांबली आणि त्यातून एक मुलगा बाहेर पडला आणि आत आला. मीरा त्याला पाहताच म्हणाली. अरे अखिलेशजी, तुम्ही इथे? माफ करा मॅडम, रविवार दिवशी मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नव्हतो, पण बालगृहात काही महत्त्वाचे काम आहे. काही अधिकारी सर्वेक्षणासाठी आले आहेत आणि तुम्हाला भेटू इच्छितात. फक्त 10 मिनिटे मॅडम, त्यानंतर तुम्ही मोकळे आहात, अखिलेश नम्रपणे म्हणाला. आज रविवार आहे आणि मला माझ्या कुटुंबासोबत दिवस घालवायचा आहे, मीरा म्हणाली. मॅडम, कृपया, तुम्हाला त्यांना भेटणे खूप महत्त्वाचे आहे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितले की त्यांना फक्त तिथल्या मालकाला भेटायचे आहे, अखिलेश म्हणाले. मीरा, मला वाटतं तू तिथे जायला हवं, सुमित म्हणाले. हो जिजू, पण अक्षतजी काल रात्रीच परतले आहेत. मी असे कसे निघून जावे, मीरा म्हणाली. काम महत्त्वाचे आहे मीरा, तू जायला हवेस. अक्षत मागून हातात 2 कॉफी मग घेऊन धरून येतो आणि मीरा आणि सुमितजी दोघेही मागे वळून पाहतात. जिजू, मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवली आहे, अक्षत सुमितजीला कप देत म्हणाला. मी खरंच जायला हवं का, मीराने अक्षतला विचारलं. अक्षत मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मॅडम, हे सर, अखिलेशला प्रतिकार करता आला नाही आणि त्याने विचारले. हो अखिलेशजी, हे माझे पती मिस्टर अक्षय शास्त्री आहेत, मीरा अक्षतकडे पाहत म्हणाली. हाय सर, तुम्हाला भेटून आनंद झाला, अखिलेश अक्षतकडे हात पुढे करत म्हणाला. हाय, अक्षतने अखिलेशचा हात हलवला, पण त्याला त्या मुलाकडून कोणताही सकारात्मक भाव जाणवला नाही. मॅडम, तुमची खूप प्रशंसा करतात, तो मुलगा अक्षतला म्हणाला. मी कौतुकास पात्र आहे, नाही का जिजू, अक्षत म्हणाला. मग मीरा हसली आणि म्हणाली. अखिलेशजी, तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी लवकरच येते.
अखिलेश निघून जाताच अक्षत सुमितजीला म्हणाला, जिजू तुम्ही मीरासोबत का जात नाहीत? तुम्हालाही मीराची चाइल्ड रूम पाहायला आवडेल. तू तुझ्या मीराला त्या देखण्या माणसासोबत एकटे पाठवायला घाबरतोस का? जिजूने अक्षतचा पाय ओढत म्हटले, हा हा, तो माझ्यापेक्षा जास्त देखणा नाहीये. मी फक्त एवढंच म्हणत होतो की तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल. बाकी ती तुमची इच्छा आहे. अक्षत कॉफी पीत म्हणाला, ठीक आहे, मी मीरासोबत जातो, सुमितजी म्हणाले. आणि अक्षत हसला. त्याचा फोन वाजला आणि तो बाजूला झाला. थोड्या वेळाने मीरा आली. साध्या चुडीदार सूट आणि ओढणीत सुंदर दिसत होती. तिला पाहून सुमितजी म्हणाले, मीरा, जर तुला काही हरकत नसेल तर मी तुझ्यासोबत येऊ शकतो का? हो नक्कीच, चला जाऊया, मीरा म्हणाली. आणि ते दोघेही बाहेर पडले. सुमित समोर बसले आणि मीरा मागे. सुमितला तिच्यासोबत पाहून अखिलेशचा मूड थोडा अस्वस्थ झाला. त्याला पाहून सुमितजीने विचारले, ही गाडी ऑटोमॅटिक आहे का? नाही, अखिलेश म्हणाले. अरे भाऊ, मग चालव ना तिला, आम्हाला परत पण यायचे आहे, सुमित म्हणाले. आणि अखिलेशने गाडी सुरू केली आणि पुढे निघाला. दरम्यान फोनवर बोलत असताना अक्षत खूप आनंदी होता. तो म्हणाला, ही चांगली बातमी आहे. मी आजच येऊन ऑफिस पाहते आणि मी तुम्हाला शेवटचे टच देखील सांगेन. रविवार होता पण तरीही सगळे कामात व्यस्त होते. सुमित मीरासोबत चाइल्ड रूममध्ये गेले आणि अखिलेशला हे आवडले नाही. अक्षतने अमारा प्रकल्पासाठी आधीच एक नवीन कार्यालय तयार केले होते आणि फक्त अंतिम टच देणे बाकी होते. तयार झाल्यानंतर तो कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचला. कार्यालय अगदी अक्षतने कल्पना केल्याप्रमाणेच होते. 7 ओपन एअर केबिन आणि एक मोठा हॉल असलेले. मुख्य खोली ऑफिसच्या डावीकडे पायऱ्यांकडे होती. सुंदर कुंडीतील झाडे, हलक्या निळ्या आणि पांढऱ्या भिंती, सजावट सर्व सुंदर होती. सर्व काही पाहिल्यानंतर अक्षतने मुख्य खोलीत प्रवेश केला, जिथे भिंतीवर एक मोठा ए लोगो कोरलेला होता, जो 5 इंच चतुर्थांश सोन्याच्या प्लेटने झाकलेला होता. लोगोच्या खाली सुंदर अक्षरांमध्ये अमायरा लिहिलेले होते. त्याच भिंतीच्या विरुद्ध एक मोठे टेबल होते, ज्यामध्ये एक अतिशय आरामदायी खुर्ची होती. ऑफिसची खिडकी पडद्यांनी झाकलेली होती आणि त्याच्या शेजारी एक सोफा ठेवला होता. अक्षतला ऑफिस रूम आवडला आणि तो भिंतीवरील लोगो जवळ गेला. अक्षतने खिशातून एक रुमाल काढला आणि तो साफ करताना शेजारी उभ्या असलेल्या माणसाला म्हणाला, मोहनजी, सगळं अगदी व्यवस्थित झालंय. या आठवड्यात आपण अमायरा लॉन्च करण्यासाठी एक छोटी पार्टी करू आणि मग आपण आपलं काम सुरू करू. हो अक्षत दादा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, मोहनजी म्हणाले. मोहनजी, एक काम करा, या ऑफिसमध्ये आवश्यक असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी बनवा आणि उद्या वर्तमानपत्रात जाहिरात द्या. मॅनेजरची पोस्ट खाली सोडा, अक्षत म्हणाला. मग मोहनजीने विचारले, या कंपनीला आधी मॅनेजरची गरज असेल, बरोबर अक्षत दादा? मोहनजी, ही कंपनी चालवण्यासाठी माझ्याकडे एक अतिशय सक्षम मॅनेजर आहे. तुम्ही फक्त उर्वरित कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा. अक्षत थोडा वेळ विचार करत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे. तुम्हाला चहा आवडेल की कॉफी? मोहनजींनी विचारले. अरे नाही मोहनजी, मला आता निघायला हवे, असे म्हणत अक्षत तिथून निघून गेला. रविवार होता आणि न्यायालय बंद होती. दिल्ली न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मदतीने अक्षतने मुंबई दिवाणी न्यायालयात त्याची कायमची बदली निश्चित केली. मुंबई न्यायालयातील सर्व काम पूर्ण होण्यासाठी 1 आठवडा लागणार होता आणि तोपर्यंत अक्षत मोकळा होता. ऑफिसमधून बाहेर पडून अक्षतने त्याची बाईक घेऊन घरी जाण्यास निघाला. वाटेत तो एका दुकानात थांबला आणि चिकू आणि काव्यासाठी चॉकलेट खरेदी करून परत येत होता. अक्षतने त्याची बाईक सुरू केली आणि घरी निघाला. मीराने तिचे सर्व तिथले काम आटोपवले. सुमितजी शांतपणे बसून मुलांकडे पाहत होते. मग मीरा त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, जिजू, घरी चालायचे का? हो, चल जाऊया, सुमित म्हणाले. उठून मीरासोबत चालत गेले. चालत असताना एक 5 वर्षाची मुलगी मीरासमोर येऊन उभी राहिली. मीराने तिला पाहिले तेव्हा मुलीने तिला खाली वाकण्याचा इशारा केला. मीरा तिच्यासमोर गुडघ्यावर बसली. मग मुलीने तिच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली, मीरा दीदी, तू रोज इथे का येत नाहीस? मीराने तिच्या गालावर परत चुंबन घेतले आणि म्हणाली, यापुढे मी दररोज येईल, प्रॉमिस? ती मुलगी हात पुढे करत म्हणाली. मीराने तिच्या नाजूक हातावर हात ठेवला आणि म्हणाली, प्रॉमिस. ती मुलगी हसायला लागली आणि नंतर पुन्हा तिच्या मैत्रिणीसोबत खेळायला गेली. मीराने ड्रायव्हरला हाक मारली आणि अखिलेश आला आणि म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला सोडतो. नाही अखिलेश,
जी काळजी करू नका, आम्ही ड्रायव्हर सोबत जाऊ, मीरा म्हणाली. अखिलेशने होकार दिला आणि निघून गेला. ड्रायव्हरने गाडी काढली. मीरा जिजू सोबत गाडीत चढली आणि मागच्या सीटवर बसले. ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. मीरा मागे राहिलेल्या रस्त्याकडे पाहत होती. सुमित म्हणाले, मीरा मला एक गोष्ट सांग, इतक्या मुलांपैकी फक्त तीच मुलगी तुला किस करायला का आली? तिच्यात काही खास आहे का? मीरा हसली आणि म्हणाली, जिजू तिचे नाव माझ्या आईच्या नावावर आहे. तिचे नाव सावित्री आहे, म्हणून ती माझ्यावर प्रेम करते आणि मी पण तिच्यावर प्रेम करते. तसे मी परवाच तुझ्या वडिलांना भेटलो. ते खूप प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि खूप मृदू मनाचे देखील आहेत, जिजू म्हणाले. एका शहरात राहूनही मी त्यांना भेटू शकत नाही. मी आठवड्यात त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल, मीरा म्हणाली. आशूही इथेच आहे, तुम्ही दोघेही जा. तसेच तो मला सांगत होता की कोर्ट सेशन सुरू होण्यासाठी 1 आठवडा लागेल, सुमित म्हणाले आणि मीराने होकारार्थी मान हलवली. काही वेळाने दोघेही घरी पोहोचले आणि ड्रायव्हर बाहेर निघून गेला. मीरा आणि सुमित आत आले. अक्षतही घरी आला होता आणि जेवण करून तो वरच्या मजल्यावर गेला. मीरा आणि सुमितजीला पाहून राधाजी म्हणाली, तुम्ही दोघेही आला आहात, चला आधी जेवण करून घ्या. जिजू तुम्ही जा, मी येते, मीरा पायऱ्यांकडे जात म्हणाली. वर पोहोचल्यावर तिला अक्षत, निधी आणि काव्या बसलेले आणि कॅरम खेळत असलेले दिसले. मीरा अक्षतजवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून विचारले, तुम्ही जेवलास का? हो मी जेवले आहे. मी जेवलो आहे, तू जेवण कर. अक्षत मीराकडे पाहत म्हणाला आणि पुन्हा गेममध्ये व्यस्त झाला. खोलीत येऊन मीराने तिचा फोन चार्जिंगला लावला आणि नंतर हात आणि चेहरा धुतला आणि खाली आली. तनूने जेवण केले नव्हते म्हणून राधाजीने तिला जेवायला सांगितले. मीरा आणि सुमित आधीच जेवणाच्या टेबलावर उपस्थित होते. सुमितला हसताना आणि आनंदी पाहून तनूला थोडा आनंद झाला. तीही आली आणि सुमितजी आणि मीरासोबत बसली आणि जेवू लागली. तनू आणि सुमितला हसताना आणि आनंदी पाहून राधाजीला बरे वाटले. तिने मीराकडे पाहिले तेव्हा मीराने डोळे मिचकावले आणि त्यांना धीर दिला. जेवल्यानंतर सुमितजी त्यांच्या खोलीत गेले. तनू राधासोबत त्यांच्या खोलीत गेली. मीराही तिचे काम संपवून वरच्या मजल्यावर गेली आणि अक्षत म्हणाला, मीरा चल आपण कॅरम खेळूया. नाही अक्षतजी, तुम्ही लोक खेळा, मला काही काम करायचे आहे, मीरा म्हणाली. तुला बरं वाटतंय ना? अक्षतने विचारलं. हो मी ठीक आहे, मीरा म्हणाली आणि अक्षत काही वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग तिला निघून जाण्याचा इशारा केला आणि मीरा तिच्या खोलीत गेली. आता ही आपली कथा अशीच कंटिन्यू राहणार नाही, तर आपल्या या कथेमध्ये पुढे विलन येणार. अक्षत आणि मीराला पुढे काय काय सामना करावा लागणार आणि त्यांची लव्ह लाईफ कशी चालणार, पुढे त्यांच्या लव्ह लाईफमध्ये छोटासा पाहुणा येणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत राहा एकमेकां वाचून करमेना. आणि आपली कथा तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.